नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवते बघा डाळ कांदा रेसिपी। मसुरीची डाळ घेतली इथे मी। आता याला मी चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने। बघा डाळ चांगली मी स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाण्याने। आता इथं बघा मी कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। इथं बघा मी 3 कांदे घेतले असे चिरून, मोठे मोठे चिरले, जास्त बारीक नाही केले। असं सुक्या डाळीला कांदा जरा मोठाच लागतो मस्त। आता याच्यात टाकून घेते मी चिरलेला कांदा। आणि एक हिरवी मिरची घेतली, तिला काय असं मोठं मोठं चिरून घेतले मी। आता आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे। बघा कांदा आणि मिरची पण चांगली मऊ झाली आहे। आता इथे मी 2 टमाटे घेतले असे चिरून बारीक, ते पण टाकायचे आपल्याला। मिक्स करून चांगलं परतून घ्यायचे टमाटे पण। बघा कांदे टमाटे पण असे मऊ झाले चांगले। आता इथे मी कांदा लसूण मसाला लाल मिरची आणि हळद घेतली आहे। मसाले पण तेलामध्ये चांगले परतून घेऊ। हे बघा मसाला पण चांगला परतून घेतलाय मी। आणि इथे चांगली स्वच्छ धुतलेली डाळ मसुरीची ती पण आता याच्यात टाकायची आहे। आता याच्यात टाकायचं आपल्याला चवीपुरते मीठ। मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घेऊन मग आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। एकदमच पाणी नाही टाकायचं आपल्याला डाळीत, ही डाळ लवकर शिजते लगेचच। हे बघा आता डाळीत मी चांगला तर मसाले मिक्स करून घेतलेत आणि आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं, डाळ लगेच शिजते। तर एकदमच पाणी नाही टाकायचं। इथं आता मी अर्धा ग्लास पाणी टाकले। त्याला झाकून मी डाळ शिजवून घेते। ह्याच्यात बघा मी पहिले अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं, ते पाणी आटलंय। आता अजून थोडंसं टाकते आणि झाकण लावून आपल्याला डाळ शिजवून घ्यायची वाफेवर। तयार आहे बघा मसुरीची डाळ। त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आता कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ। बघा आता डाळ तयार आहे। आता काढून घेते प्लेट मध्ये। तयार आहे बघा डाळ कांदा मसुरीची डाळची रेसिपी। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।